नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली। तर बघा, आज शनिवारचा दिवस आहे आणि सकाळचे वाजलेले 7:30 तुम्हाला मागे घड्याळात दिसेल आणि मी तयार झाली आहे कामावर जाण्यासाठी। पण त्याआधी मी घरात काय बनवले ते तुम्हाला दाखवते, कारण शनिवार जरी असला तरी मुलाला माझ्या सुट्टी असते, पण तरीही जेवण वगैरे बनवून जावं लागेल, कारण शनिवार रविवार मला कामावर यायला उशीर होतो। आणि मिस्टरांची आज फर्स्ट शिफ्ट होती, त्यामुळे 5:30 पावणे 6लाच ते ऑफिसला गेले। तर मी सकाळी त्यांना टिफिनला साबुदाण्याची खिचडी बनवून दिलेली। ही खिचडी थोडीशी राहिलेली आहे, ती मुलं आज नाश्त्याला खातील। तर सकाळी पहाटे उठून साबुदाण्याची खिचडी बनवली। त्यानंतर मुलांसाठी दुपारच्या जेवणामध्ये ही डाळ बनवलेली आहे, साधं वरण आहे, तुपाची फोडणी टाकलेली आहे, फक्त कांदा आणि फक्त याच्यामध्ये टोमॅटो आणि मिरची टाकलेली आहे, बाकी काहीच टाकलेलं नाही। लसूण आहे, तुपाची फोडणी देऊन मस्त असं वरण बनवलं आहे। असं वरण माझ्या मुलीला खूप आवडतं, त्यामुळे आज असं वरण बनवले। त्यानंतर बनवलेला आहे भात, तर कुकरमध्ये भात आहे। तर माझा दुपारचा स्वयंपाक झालेला आहे, कुकर वगैरे सगळं झाकून ठेवलेलं आहे। चहा बनवून ठेवला आहे मुलांना। 7:30 झालेत, अर्धा पाऊण तासांनी मुलं उठतील आणि चहा घेतील, त्यामुळे सगळं चहा वगैरे बनवला आहे। किचन गॅस सगळं क्लीन केला आहे, खाली लादी वगैरे पुसली आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता मी निघाली आहे कामावर। तर आता 7:30ला मी निघाली, मला घरी यायला किती वाजतात काय माहिती। तर आता कामावर चालली आहे। तुम्हाला तर माहिती मी जेवण बनवायचं काम करते आणि आता माझ्याकडे 3 कामं आहेत। तिसरं काम थोडंसं म्हणजे नवीन आहे, तर ते पण मी तुम्हाला दाखवते की तिकडे मी काय काय रेसिपीमध्ये बनवते। तर चला माझ्याबरोबर कामावर आणि बघा मी कसं काय काम करते, काय बनवते ते। नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा, ह्या टॉवरमध्ये येते मी कामाला। तर आपण पहिल्या कामापासून सुरुवात करूया। तर मी या टॉवरमध्ये एंट्री घेतलेली आहे आणि आता इथे मी कामाला सुरुवात करणार आहे। पण त्याआधी इथे आल्यावर आम्हाला ID कार्ड जमा करावं लागतं, आमची एंट्री होते आणि मग त्यानंतर मग आम्ही तिकडे कामावर पोहोचतो। तर बघा, लिफ्टसाठी थांबलेली आहे मी। सर्व्हिस लिफ्ट वेगळी असते आणि रेसिडेन्शियल लिफ्ट वेगळी असते, तर मी त्या लिफ्टची वाट बघत होती। लिफ्ट आल्याच्या नंतर लिफ्टमध्ये एंट्री केली आणि आता मी चालली आहे कामावर। तर आज थोडंसं तब्येत नरम गरम वाटते, अंगपाट दुखतंय, कारण त्या नवरात्रीची साफसफाई सुरू आहे, त्यामुळे थोडासा थकवा आला आणि कामावर पण एकावर एक काम चालू असल्यामुळे थोडासा थकवा आलाय। तर बघा, पहिल्या कामावर एंट्री केली आणि इकडे सुद्धा आज नाश्त्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवली आहे। तर ही मस्तपैकी हिरवी चटणी घालून अशी साबुदाण्याची खिचडी बनवलेली आहे। बटाटा टाकलाय, मिरची टाकली आहे, खूप सारी कोथिंबीर, दाण्याचा कूट असं टाकून मी ही साबुदाण्याची खिचडी बनवली। आता तुम्ही म्हणाल की ही अशी हिरवी काळी का दिसते, तर ह्याच्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीरीची चटणी टाकलेली आहे। ही नवीन स्टाईलची साबुदाणा खिचडी आहे, ही उपासाला नाही खाता येत, पण ह्यांनी नाश्त्यासाठी बनवायला सांगितलेली। तर ह्याच्यामध्ये टाकलेली आयडीची तर इडल्या वगैरे चटणी वगैरे पराठे वगैरे येतात ना, ते आयडीची चटणी आलेली आहे। ती चटणी आपली कोथिंबीर आणि पुदिनाची चटणी आहे, त्याच्यातले चटणी मी तुम्हाला दाखवते, थांबा। चटणीचं पॅकेट, तर हे बघा, ही चटणीचं पॅकेट आहे, आयडी चटणी, धनिया पुदिना चटणी। आपण घरात पण धणे म्हणजेच कोथिंबीर आणि पुदिना थोडासा वाटून, थोडीशी मिरची वाटून आपण टाकू शकतो। तर खूप टेस्टी झालेला हा साबुदाण्याची खिचडी। तर नवीन स्टाईल मी ट्राय केली, ताईंना विचारलं तर ताई बोलल्या कर, तर मग मी केली। आणि त्यानंतर मस्तपैकी मसाले भात केलेला, जसं आपल्यामध्ये लग्नात करतात ना तसा। वांग, बटाटा, वटाणा, थोडंसं तोंडली वगैरे काय काय होत्या भाज्या थोड्या ज्या फ्रीजमध्ये ड्रॉवरमध्ये खाली राहतात ना, त्या सगळ्या टाकल्या आणि मस्तपैकी असा मसाले भात केला, जसं गावाकडे असतो तसा। आणि त्यानंतर बनवलेलं आहे हे मिरचीचं लोणचं। तर ह्या ज्या मिरच्या आहेत ना, या फिक्या मिरच्या असतात ना, पोपटी मिरच्या, त्या आहेत। त्या मी स्वच्छ धुवून घेतल्या, पुसून घेतल्या आणि थोडंसं तेल टाकून त्याला तळून घेतल्या आणि तळल्यानंतर त्याच्यात पाणी टाकलं, व्यवस्थित शिजवल्या। शिजल्यानंतर मग त्याच्यात लिंबाचा रस टाकला, मोहरीची फोडणी टाकली, मोहरी, हळद, हिंगाची फोडणी टाकली आणि लिंबाचा रस टाकला, थोडीशी साखर आणि मीठ टाकली। तर तयार आहे आपलं मस्तपैकी झणझणीत असं मिरचीचं लोणचं। तर मिरचीचं लोणचं बनवलं, त्यानंतर काकडी कापून ठेवली मस्तपैकी लंचमध्ये खायला आणि किचन गॅस सगळं क्लीन केला, सगळं जेवण भांड्यामध्ये काढून घेतलं, बघू शकता तुम्ही, आणि सगळ्या भांडे घासले, सगळं किचन साफ केलं। माझं इकडचं काम संपलं, आता मी चालले दुसऱ्या कामावर। तर दुसऱ्या कामावर मी काय बनवते ते तुम्हाला दाखवणार आहे। तर त्यामुळे मी आधी लिफ्टचं बटन दाबलं, लिफ्टमध्ये गेली आणि आता लिफ्टमध्ये जाऊन मी दुसऱ्या कामावर जाणार आहे। तर मी बघितला मोबाईलमध्ये, जेव्हा कॅमेऱ्यात बघितला, तर ती
पिंपल वगैरे नाही आहे, तर फोडणी उडाली आहे. अख्खीच्या अख्खी मोहरी पटकन उडालेली माझ्या गालावर, आणि असं वाटतंय लांबून बघताना की पिंपल आहे, पण तो पिंपल नाही आहे, फोडणी उडालेली आहे. तर ते खूप ठसठस करत होतं, झोंबत होतं. तर बघा मी दुसऱ्या कामावर आली आहे. दुसऱ्या कामावर मस्तपैकी हा नाश्ता बनवलेला आहे, स्पेशल असा नाश्ता बनवलेला आहे. तर हे जे छोटे छोटे ढोसेसारखं दिसतं ना, तर हे रव्याचे आहेत. रव्यामध्ये थोडंसं मल्टीग्रेन आटा टाकलेला आहे आणि त्याच्यावर अशी मस्तपैकी भाजी केलेली आहे. बीटरूट, गाजर, टोमॅटो हे सगळं टाकून मस्त अशी थोडीशी एक वाफ आणून भाजी केलेली आहे. आणि मॅडमला पाहिजे होते चीजचे स्लाइसचे तुकडे करून, तर मॅडमसाठी तसं बनवलं आहे. आणि सरांना पाहिजे होतं किसलेला चीज टाकून, तर मग सरांसाठी किसलेला चीज टाकलेला आहे. तर दोघांना वेगळ्या वेगळ्या प्रकारचं पाहिजे होतं, तर दोघांना वेगळ्या वेगळ्या प्रकारचं केलेलं आहे. आणि त्यानंतर आलू भुजिया केलं आहे. तुम्ही बाजूला वाटीत जर बघितलं असेल तर दुपारी लंचसाठी आलू भुजिया केलं आहे. त्यानंतर ही बीटरूटची राजगिरा रोटी बनवलेली आहे. आणि इथे राजगिरा रोटी बनवल्यानंतर ही मसूरची डाळ होती आहे इथे पॅनमध्ये. त्यांना ज्या पद्धतीचं जसं जेवण पाहिजे तसंच जेवण मी बनवते. हे कलकत्ता स्टाईलची डाळ आहे, मसूरची. ह्याला लाल मसूरची डाळ म्हणतात, कलकत्ता स्टाईलची आहे. ही अजून होती आहे, थोडीशी अजून डाळ शिजली की ही डाळ आपली होऊन जाईल. तर मंडळी दुपारी लंचसाठी बनवली आहे मस्त मसुरीची लाल डाळ. त्यानंतर बीटरूट टाकून राजगिऱ्याची रोटी, चहा बनतोय. त्यानंतर आपले मस्त व्हेजिटेबल्सवाले छोटे छोटे असे उत्तप्पे बनवलेले आहेत, खूप सारं चीज टाकून. त्यानंतर बटाट्याचा आलू भुजिया बनवला आहे. आणि मी टोडूला बघा बोलते व्हिडिओत ये, जरा तोंड दाखवतो बघा कसा पळतोय. त्याला व्हिडिओत ये म्हटलं ना की तो व्हिडिओत येतच नाही बघा. हा टोडू ह्यालाच खूप मिस करत होती. या कामावर मी ब्रेक घेतलेला 2-3 दिवसाचा, तर त्याला खूप मिस करत होती. तर त्याचा व्हिडिओ काढायचा म्हटलं ना तर तो इकडे पळ तिकडे पळ म्हणून मस्ती करायला असतो तो. फक्त माझ्याबरोबर खूप खेळतो, खूप मस्ती करतो. आता बघा इकडचं काम माझं झालं, आता मी चालले तिसऱ्या कामावर. तर तुम्हाला दाखवते आज तिसऱ्या कामावर सॅटरडे स्पेशल मी काय बनवणार आहे. तर हे तिसरं काम माझं नवीन काम आहे, मोठं काम आहे. आणि जरी मोठं काम असलं तरी ह्या कामावर खूप वेळ लागतो. हा मोठा आवर पण वेगळा आहे, इकडचा रेट पण थोडा जास्त आहे. तर बघा ह्या ठिकाणी येते मी कामावर. तर हे तिसरं काम आहे माझं. तर हे तिसरं आणि शेवटचं काम आहे. तर इकडे तुम्हाला दाखवणार आहे मी काय बनवते. तर बघा दरवाजाची बेल वाजवली आणि आता आतमध्ये एंट्री केली. गेल्या मी पहिले नाश्त्यासाठी मस्तपैकी चिला बनवलेला आहे. तर थोडासा रवा, थोडंसं बेसन टाकून मस्त कांदा, आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकून चिला बनवला आहे. त्याबरोबर ही खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे. त्यानंतर दुपारी लंचसाठी ह्या चपात्या बनवलेल्या आहेत. तर इथे 12 ते 15 चपात्या बनवाव्या लागतात. तर चपात्या बनवल्यानंतर तुम्हाला भाजी दाखवते. तर बघा भाजी मस्तपैकी शेपूची भाजी केलेली आहे, मूग डाळ टाकून अशी शेपूची भाजी केलेली आहे. तर ज्या घरात मी जेवण बनवते ना त्यांच्या पद्धतीने त्यांना जसं आवडेल तसं बनवते. तिथे आपली पद्धत किंवा आपली मर्जी चालत नाही. त्यांना खायचं असतं ते आपल्याला पैसे पे करतात, तर त्यांना जसं आवडतं तसं बनवावं लागतं. तर ही मस्तपैकी बटाट्याची अशी क्रिस्पी भाजी केलेली आहे. काहीच नाही, फक्त बटाटे मस्त असे चौकोनी चौकोनी छान आकारात कापलेत. तेलामध्ये जिरं मोहरी टाकलेली आहे आणि ते बटाटे चांगले शिजेपर्यंत मस्तपैकी त्याला क्रिस्पी होईपर्यंत बारीक गॅसवर होऊ दिले. त्यानंतर मसाले टाकलेत. मसाल्यामध्ये लाल तिखट टाकले, मीठ टाकलं, आमचूर पावडर, धणा जिरा पावडर एवढंच टाकलेलं आहे आणि बटाट्याची भाजी रेडी आहे. आणि ह्या कढईमध्ये डाळ झालेली आहे. तर ही डाळ आपलं वरण आहे महाराष्ट्र स्टाईलचं आणि हा भात आहे. तर बघा इकडचं माझं काम झालेलं आहे. इथे एवढा स्वयंपाक केलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर मी काय बनवलंय तुम्ही बघू शकता. शेपूची भाजी, वरण, भात, चपात्या, चिला आणि बटाट्याची भाजी एवढं सगळं बनवलं. किचन वगैरे सगळं क्लीन केलं. आता मी चालली आहे घरी. तर बघा लिफ्टमध्ये आली आहे. लिफ्टमध्ये ह्या बाजूला लिफ्ट, इकडच्या लिफ्टमध्ये बसायला स्टूल आहे, तर जरा बसून घेतलं आणि मग निघाली बाहेर. तर आता मी चालली आहे घरी. आता तुम्हाला मी दाखवणार आहे घरी गेल्यावर मी काय करते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा पार्किंगमधनं मी आली आहे, घरी चालली आहे. तर बघा घरी पोचली मी, गाडी पार्क केली आणि आता चालत चालत घरी चालली आहे. आपलं काम जरी संपलं असतं तरी एखाद्या बाईचं कामावरनं पण ती निघाली तरी ती कामावरच पोचलेली असते. तर अशा प्रकारे कामावरनं निघाली, घरी पोचली तरी कामावरच पोचली. आज मुलीला घेऊन बाहेर जायचं होतं. तर हे घाटकोपरचं मेट्रो स्टेशन आहे. दुपार झालेली, मी जेवण करून निघाली होती, खूप थकली होती. सकाळी 5 वाजेची उठलेली, त्यामुळे मला खूप झोप येत होती, जांभळ्या येत होत्या. मेट्रोनी आम्ही चाललेलो वर्सोव्याला, एक काम होतं. तर ही बघू शकता तुम्ही
आमची घाटकोपर मेट्रो. तर माझ्या व्हिडिओतनं तुम्हाला आज मेट्रोचं दर्शन करवते मी. तर मस्तपैकी मेट्रोमध्ये गेली. पहिल्याच डब्यामध्ये एवढी गर्दी नव्हती कारण दुपारची वेळ होती. आम्हाला सीट पण भेटली. मस्तपैकी मेट्रोमध्ये गेलो आणि बसलो मस्त AC मध्ये. तर वर्सोवाला जायचं होतं आम्हाला. ही ट्रेन म्हणजे ही मेट्रो घाटकोपर ते वर्सोवापर्यंत जाते. वर्सोवाला माझं एक छोटंसं काम होतं. तर बघा आम्ही वर्सोव्याला पोचलो मेट्रोनी. तर मुलगी आणि मी आम्ही बसलेलो आहोत. थोडंसं फोटो वगैरे काढला. थोड्याशा ज्या कामासाठी गेलेलो तर काम केलं आणि मग तिथून आम्ही परत येताना मेट्रोनीच आलो. तर दुपारी माझी झोप झाली नव्हती. मी सकाळी लवकर उठलेली. खूप अंगपाट दुखत होतं. त्यात नवरात्रीची साफसफाई सुरू आहे. तुमची झाली का नवरात्रीची साफसफाई? कमेंट करून सांगा. तर बघा तिकडून निघालोय. आता जाणार आहे घरी. मला असाच खूप खूप सपोर्ट करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर येताना बघा मेट्रोमध्ये असं मस्तपैकी कानात ब्लूटूथ टाकलं आणि आम्ही गाणी बोलत बोलत एक्सप्रेशन देत देत घरी आलो. तर असाच टाइमपास होत होता जेणेकरून झोप येणार नाही. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून सांगा. मला खूप सपोर्ट करा. तर ही माझी मुलगी आहे आणि आम्ही दोघं मस्त मेट्रोमध्ये बसून ब्लूटूथ लावलेलं कानामध्ये आणि आम्ही एक्सप्रेशन देत तो टाइमपास केला कारण खूप थकले होते मी आणि तिला कळत होते की मम्मी खूप थकली आहे. तर ती मला एंटरटेन करण्यासाठी हे सगळं करत होती. तर असा होता हा आजचा दिवस. असा होता हा वर्सोवापर्यंतचा जाता येता प्रवास. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.